महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला। कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाने हजेरी लावली। ठाणे, रायगड, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली। अचानक पाऊस आल्याने शिरोली एमआयडीसी मध्ये तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे। रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख, संगमेश्वर भागात गेल्या 20 मिनिटांपासून पावसाचा दमदार सरी कोसळतात। पुढील 2 दिवस दुपारनंतर असाच पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। पुण्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली। शिरूरच्या रांजणगाव परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। नागपुरात मनसेनं आयसीआयसीआय बँकेत आंदोलन केलंय। वनश्री तरोनं या महिलेच्या नावावर खोट्या कागदपत्रांद्वारे कर्ज काढलं। पतीच्या मृत्यूनंतर लोन रिकव्हरी करायला घरी एजंट येऊ लागल्यानं प्रकार समोर आलाय। अनेक वेळा कर्ज घेतलं नसल्याची माहिती दिली, मात्र बँकेने दखल घेतली नाही। अखेर मनसेनं बँकेत निदर्शनं केली। वाशिमच्या अनसिंग येथील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी वीज वितरण केंद्राची डीपी उभारण्यात आली, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण झाला। दरम्यान नागरिकांनी या संदर्भात वीज वितरण कंपनी केज लेखी निवेदन देत तात्काळ डीपी हटवण्याची मागणी केली। पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। तारण ठेवलेलं सोनं परत मिळावं या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। यावेळी शेतकऱ्यांनी बँक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकच्या निफाड तालुक्यातील खेड लेंजुगेमध्ये रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। तर खेड लेंजुगे ते कोळगाव या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली। हा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आणि या उपोषणाला उद्धव ठाकरे, शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनीही भेट देऊन पाठिंबा दिला। मध्ये शेतकरी आंदोलन करणाऱ्या 13 जणांवर गुन्हे दाखल केले। माजी खासदार संजय काका पाटील आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली। पुण्याच्या वाघोली सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आणि संविधान फाउंडेशननं आंदोलन केले। केसनंद फाटा इथं हे निषेध आंदोलन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात एका सरकारी वकिलाला थेट चेंबरमध्ये घुसून मारहाण करण्यात आली। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्याच्या कार्यक्रमात सहभागी न झाल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यात हल्ला करणारा वकीलच असून त्यास वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। निफाडच्या नांदूर मधमेश्वर ग्रामपंचायतीची जागा एका विशिष्ट धर्माच्या खासगी ट्रस्टला दिली आहे। याविरोधात आमदार देवयानी फरांदे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी रास्ता रोको केला। पुण्यातील आगामी निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, तर अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे। संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद, नगर परिषदांचं आरक्षण निघालं, त्यानंतर आता महापालिकेच्या आरक्षणाची उत्सुकता लागली। मात्र महापालिका निवडणुकांसाठी दिवाळीनंतर आरक्षण सोडत निघणार असल्याचं सांगण्यात येतं। शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्या। यावेळी शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांसह शिक्षक सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले। बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांच्या धर्मांतर प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या कारागृह अधीक्षक पेट्रोस गायकवाडची अखेर उचलबांगडी करण्यात आली। कारागृह अधीक्षक पेट्रोस गायकवाड याला उपअधीक्षक म्हणून नागपूरला पाठवण्यात आलं। कैद्याचं सक्तीनं धर्मांतर करण्याच्या प्रयत्नाचा त्याच्यावर आरोप होता। बीड नगरपालिका निवडणुकीत मित्रपक्ष सरसावलेत। मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत डीपीआय हा पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत मित्रपक्ष म्हणून सोबत राहिला होता। आता बीडचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव झाले। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले। श्रीपूर येथील सुधाकर परिचारक पांडुरंग साखर कारखाना इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याच महिन्यात आर्थिक मदत देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर कधीही लागू शकतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले। साताऱ्यात शिवसेनेची बैठक पार पडली। या बैठकीत एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी ते बोलत होते। सोलापुरातील पूरग्रस्त लाडक्या बहिणींना दिवाळी किटचं वितरण करण्यात आलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पूरबाधितांना दिवाळी किटचं वितरण करण्यात येईल। 15,000हून अधिक दिवाळी किटचं वाटप करण्यात येणार आहे। बोगस मतदार किंवा मदत नोंदणी हा निवडणूक आयोगाचा विषय नसून जिल्हाधिकाऱ्यांचा विषय, असा अजब दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। बोगस मतदार असतील तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा, ते नाव काढतील असं सरनाईक म्हणाले। कोकणात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरूच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू अनिकेत पटवर्धन यांच्यामुळेच महाविकास आघाडीला धक्का बसल्याचं समोर आले। पटवर्धन यांच्यामुळेच कोकणात भाजपनं मुसंडी मारली, तसंच महायुतीत समन्वय राखण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे। धैर्यशील पाटील तसंच वैभव खेडेकर अशा मोठ्या नेत्यांच्या पक्षप्रवेशामागे अनिकेत पटवर्धनांचा मोठा वाटा आहे। यवतमाळच्या वणीमधील भाजपचे नेते विजय चोरडिया यांनी शिवसेनेत प्रवेश केला। भाजपमध्ये मानसन्मान मिळत नसल्याचं सांगत त्यांनी पक्षप्रवेश केला, त्यामुळे हा भाजपला धक्का मानला जातो। अलिबाग वडखल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय, त्यामुळे प्रवाशांसह पर्यटकांना दिलासा मिळाला। या मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे शेतकरी कामगार पक्षानं रास्ता रोको केल्यानंतर खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं। धुळे येथील गरुड मैदानावर 19 वर्ष वयोगट मुलांचे खो खो सामने पार पडलेत। या क्रीडा स्पर्धेत अलंगूनमधील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेतील मुलांचा संघ विजयी झालाय। दुर्गम भागातील मुलांचा संघ विजयी होऊन राज्य पातळीवर पोहोचलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूम तालुक्यातील सांडेसांगवीतील ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली। पूरग्रस्त कुटुंबांना दिवाळीचं साहित्य, आकाशकंदील तसंच फटाक्यांचं वाटप करून प्रत्येक कुटुंबाला 5,000ची मदत केली। माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्तानं वाचन संस्कृती जपली जाते। रत्नागिरीच्या धामणसे गावात गेल्या 50 वर्षापासून ग्रंथालय, यामध्ये कविता संग्रह, कथा, कादंबऱ्या अशी 21,000हून अधिक पुस्तकं आहेत।